बंद होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। उद्धव आणि राज ठाकरे यांची काल नाशिकात पहिलीच संयुक्त सभा झाली। तब्बल 23 वर्षांनी या दोन्ही बंधूंनी नाशिक इथे सभा घेतली। नाशिकला उत्तम शहर म्हणून घडवायचं असेल तर आमच्या हाती सत्ता द्यावी असं आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केलं। ज्याला आम्ही इथे सत्तेमध्ये आलो त्यावेळेलाही कुंभमेळा झाला, अत्यंत यशस्वी कुंभमेळा झाला। त्यावेळेला त्यावेळेचे इथे उत्तम सगळेच त्यावेळेचे नगरसेवक सर्व पक्षांचे सगळ्यांच्या बरोबर घेऊन साथीने सगळे हा उत्तम कुंभमेळा झाला। एकही झाड कापलं गेलं नाही त्यावेळेला। आत्ता का कापलं जातंय? सत्ता दिली तर नाशिकमध्ये पुन्हा एकदा चमत्कार घडवू असं आश्वासन त्यांनी दिलं। नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असताना केलेल्या कामांची यादी राज ठाकरे यांनी यावेळी मांडली। 2012 साली झालेला कुंभमेळा एकही झाड न तोडता उत्तम नियोजन करून पार पडला। सरकारला मात्र इथे कुंभमेळ्यासाठी तपोवनातली झाडं तोडायची आहेत अशी टीका त्यांनी केली। भाजपानं सगळा नीतिधर्म गुंडाळून ठेवत राजकारण सुरू केलं आहे अशी टीकाही त्यांनी केली। कुठल्याही जातीपाती किंवा धर्माच्या भूलथापांना बळी न पडता आमच्या युतीला मतदान करा असं राज ठाकरे म्हणाले। जनतेच्या कल्याणासाठी आम्हाला सत्ता हवी आहे असं सांगत या सत्तेसाठीच आम्ही एकत्र आलो आहोत असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले। आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो आहोत आणि ती सत्ता आम्हाला तुमच्या विकासासाठी, तुमच्या भविष्यासाठी, भवितव्यासाठी राबवायची आहे। आम्ही दोन्ही भाऊ मिळून तुम्हाला वचन देतो आहोत। जे बोलतो ते आजपर्यंत आम्ही करून दाखवलेलं आहे आणि आजचा सुद्धा हा वचननामा हा नुसता काहीतरी प्रिंटिंगचा कागद म्हणून नाही, तर ते आमची वचनं आहेत आणि त्यातल्या प्रत्येक शब्दाला हे आमचं वचन मानून तुम्ही जर का आम्हाला आशीर्वाद दिले तर आम्ही तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी देऊ शकतो। आपल्या भाषणात त्यांनी भाजपा आणि शिंदेंवर सडकून टीका केली। भाजपाच्या हुकुमशाहीला आणि सत्तेच्या हव्यासाला जनता कंटाळली आहे असं ठाकरे म्हणाले। महापालिका निवडणुकीतही केवळ प्रचंड पैसा ओतला जात आहे असा आरोप त्यांनी केला। पर्यावरणाची काहीही चिंता नसलेल्या भाजपाला सगळीकडे वृक्षतोड करायची आहे असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला।